नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता पहाटेचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही निघालो आहे श्री महाकालेश्वरच्या दर्शनासाठी. तर अनफॉर्च्युनेटली आम्हाला भस्म आरतीचा पास काही मिळाला नाही. तर आमचे जे काही मित्र आहेत त्यांना पास मिळाला आहे. सो ते लवकर गेलेत भस्म आरतीसाठी. तर आमच्या रूमपासून चालत्या अंतरावरच श्री महाकालेश्वरचं मंदिर आहे. तर चालतच जातो आहे आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे श्री महाकालेश्वर मंदिरास्थळी. तर पहाटे लवकर आल्यामुळे दर्शन लाईनला एवढी गर्दी काय वाटत नाही आहे. तर दर्शन काय होऊन जाईल 1-2 तासामध्ये. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या मुख्य द्वारापाशी आलेलो आहे आणि जिथे मोबाईल काय अलाउड नाही आहे. मोबाईल तुम्हाला या ठिकाणी जमा करावा लागेल, कारण की आतमध्ये घेऊन जायला परमिशन नाही. तर आतमध्ये आपण काही शूट करू शकत नाही. तर मित्रांनो, दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण इकडे अशोक सेतू ब्रिजवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. तर दर्शन एकदम ठरलेल्या वेळेप्रमाणे आमचं व्यवस्थित झालं आहे. एवढी काय मंदिरामध्ये दर्शनासाठी तर काय गर्दी नव्हती. आणि हा ब्रिज बघा. तर मित्रांनो, आता श्री महाकालेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे नाश्ता करण्यासाठी. तर आता नाश्ता करून झाला की आम्हाला परत दुसरीकडे रूम देखील बघायची आहे. तर तिकडे पण वेळ जाणार आहे, कारण की ही रूम फक्त आम्ही एका दिवसासाठीच बघितलेली होती. तर चला आता. ज्या गेटने आम्ही एंट्री मारलेली होती. तर आता आम्ही रूमवरून निघालो आहे. दुसऱ्या रूमवरून निघालो आहे ॲक्च्युली. तर आराम केलेला आहे बऱ्यापैकी आणि आता निघालो आहे आम्ही श्री मंगलनाथ मंदिराकडे. तर आता आम्ही पोचलेलो आहेत श्री मंगलनाथ मंदिराकडे. तर आता चपला आता मला काढायच्या आहे. चप्पल स्टँड, ओके, चप्पल स्टँड पुढे आहे. तर इथे आता आपण चपला जमा करू आणि थेट जाऊ आता दर्शन लाईनकडे. तर या मंदिराची माहिती द्यावी तर मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. तर उज्जैन येथे हे स्थित मंगळनाथ मंदिर आहे. ते भगवान शंकराला अर्पित केलेलं आहे आणि अत्यंत प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. या मंदिराशी संबंधित एक प्रसिद्ध पौराणिक आख्यायिका आहे आणि त्या आख्यायिकेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेले जे विष होते ते संपूर्ण सृष्टी नष्ट करू शकत होते आणि ते विष भगवान शंकराने आपल्या कंठात धारण केले. ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे. आणि त्यावेळी भगवान शंकराचा जो घाम पृथ्वीवर पडला आणि त्याच ठिकाणी मंगळ ग्रहाचा जन्म झाला, अशी मान्यता आहे लोकांची. तर त्यामुळे येथे भगवान शंकरांना मंगळनाथ या नावाने ओळखले जाते. आणि एक दुसरी आख्यायिका अशी आहे की मंगळ ग्रह हा भगवान शंकराचा पुत्र मानला जातो आणि मंगळनाथ मंदिर हे मंगळ ग्रहाचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात हे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. आणि मंगळनाथ मंदिरात पूजा केल्यास तुमच्या आयुष्यातील मंगळदोष, कुजदोष किंवा वैवाहिक अडथळे आणि आरोग्य समस्या दूर होतात, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. तर मित्रांनो, मंगळनाथचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे श्री कालभैरवाच्या दर्शनासाठी.
तर आता आम्ही पोचलेलो आहे श्री काल भैरव मंदिरास्थळी. तर आता बघूया पुढे किती गर्दी आहे ती, कारण की इथे तर आम्हाला गर्दी तर खूपच दिसत आहे आणि असं वाटते की दर्शन लाईनला पण टाईम लागेलच. तर दर्शन लाईनला खूप गर्दी आहे आणि वाटत नाही की एका तासामध्ये दर्शन मिळेल असं. एकतर पुढे आम्हाला शिप्रा आरती देखील करायची आहे. बघू आता ती आरती मिळते का नाही. आणि हे आहे मित्रांनो श्री कालभैरव मंदिराचं मुख्य महाद्वार. अरवा में पीछे दियो जबर 50% लोगों अपना फोन बाबा के उनके चश्मान पे की सच्ची सरकार की धर्म के अवतार की रामचंद्र की बजरंग बली की श्री बालाजी महाराज की केंद्र सरकार की केंद्र कप्तान की कोतवाल कप्तान की भैरव बाबा की बाण वाले बाबा की विष्णु भगवान की काटे वाले बाबा की जी महाराज की बोल सच्चे दरबार की श्री राधा श्याम सुंदर भगवान की राधा दामोदर भगवान की राधा वृंदावन चंद्र भगवान की जय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल बाबा राधेश्याम बाबा राधेश्याम तर मित्रांनो श्री मंगलनाथ मंदिराप्रमाणेच या मंदिराची पण एक पौराणिक कथा आहे आणि ती कथा अशी आहे की उज्जैन नगरी ही भगवान महाकालाची पवित्र नगरी असून येथे स्थित कालभैरव मंदिर अत्यंत प्राचीन आणि श्रद्धेचे केंद्र आहे. भगवान शिवांच्या उग्र रूपालाच कालभैरव असे म्हणतात आणि त्यांना उज्जैनचे कोतवाल म्हणजेच नगररक्षक मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकदा ब्रह्मदेवांच्या आपल्या सृष्टिकर्त्या स्थानाचा अहंकार झाला. हा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान शिवाने आपल्या जटेतून कालभैरवाचे उग्र रूप निर्माण केले. कालभैरवाने ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक छिन्न केले. या कृतीमुळे त्यांना ब्रह्महत्येचे पातक लागले. या पातकातून मुक्त होण्यासाठी कालभैरवाने संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण केले. अखेरीस ते उज्जैन येथे आले आणि त्यांचे पातक नष्ट झाले आणि तेथेच ते स्थिर झाले. म्हणूनच उज्जैन हे कालभैरवाचे प्रमुख स्थान मानले जाते. त्यानंतर कालभैरवांना उज्जैन नगरीचे रक्षक देवता मानले गेले. अशी मान्यता आहे की महाकालेश्वराच्या दर्शनापूर्वी कालभैरवाचे दर्शन केल्याशिवाय यात्रा काय पूर्ण होत नाही. आणि आजही म्हणजे कालभैरव मंदिरात दारू अर्पण करण्याची प्रथा आहे. ही प्रथा त्यांच्या उग्र आणि तांत्रिक स्वरूपाशी संबंधित मानली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार कालभैरव भक्तांचे भय दूर करतात, संकटांपासून संरक्षण करतात आणि न्याय देतात. आजही देशभरातून भाविक उज्जैन येथील कालभैरव मंदिरात दर्शनासाठी येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघू शिप्रा आरतीसाठी. तर मित्रांनो 15 मिनिट उशिरा आम्ही पोचल्यामुळे इथे शिप्रा नदीच्या काठी पोचलो आम्ही. तर आरती काय आम्हाला मिळाली नाही आणि असू दे. आता आम्ही पुढे जाऊ आता हरसिद्धी मंदिराकडे. तर शिप्रा नदीच्या घाटापासून अगदी थोड्याच अंतरावर हरसिद्धी देवीचं मंदिर आहे. तर मंदिरात प्रवेश करताच आम्हाला देवीची आरती मिळाली आणि हरसिद्धी देवी मंदिर हे अत्यंत प्राचीन व पवित्र शक्तिपीठ मानले जाते. तर हरसिद्धी देवी ही माता पार्वतीचे उग्र रूप असून त्यांना अन्नपूर्णा आणि अंबिका असेही संबोधले जाते. तर हरसिद्धी देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो जेवणासाठी.
तर बघू आता कुठे चांगलं जेवण मिळतं ते. तर जेवण करून आता आम्ही आलेलो आहे रबडी खाण्यासाठी. व्हिडिओ चालू नव्हती. तर आता आपण आलेलो आहे थंडाई पिण्यासाठी आणि रबडी खाऊन झालेली आहे आणि त्याच्यावर आता आम्ही थंडाई पिणार आहोत. तर ही जी थंडाई असते ती भांगपासून बनवली जाते आणि फ्लेवरलेस असते आणि हे काका आहेत ते फ्लेवर ॲड करतात त्यात आणि आम्ही गुलकंद फ्लेवरची थंडाई मागवली आहे. तर बघू आता ट्राय करून कशी आहे ती. तर थंडाई पिऊन या व्हिडिओचा आपण एंड करणार आहोत आणि उद्या आपण जाणार आहोत इंदोर सिटीमध्ये. इंदोर सिटी आपण एक्सप्लोअर करणार आहोत, त्याचा पण व्हिडिओ येणार आहे. तर तोपर्यंत मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.